हिंदू जननायक लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला जिहाद्यांकडून धोका निर्माण झालाय। पडळकर यांनी संपूर्ण राज्यभर लव जिहाद, मूर्त्यांची तोडफोड, हिंदूंच्या भावनेशी खेळणाऱ्यांविरोधात परखड मत व्यक्त केलं आणि लढा उभारलाय। त्यामुळे या जिहाद्यांकडून रेखी करण्यात आली आहे। त्यामुळे सरकारला विनंती आहे की पडळकर यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय, त्यामुळे त्यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी। यासाठी राज्यातील समस्त हिंदू संघटना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देणार असल्याचं सांगण्यात आलंय। जिहाद्यांचे अतिरेकी कारवाई करणार हे युवक त्यांच्या पाठीमागे लागले, त्यामुळे हिंदूंचा शेर आपण जपला पाहिजे असं आवाहन करण्यात आलंय। शेतकऱ्यांची 1 इंचही जमीन शक्तीपीठसाठी देणार नाही असा निर्धार करत प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज कृष्णा आणि वारणा नदीच्या खोऱ्यातील शेतकऱ्यांसह सर्व पक्ष आणि संघटनांनी भव्य मोर्चा काढलाय। शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीचा एल्गार केलाय। भर उन्हातही मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक मोर्चात सहभागी झाले। वाळवा पंचायत समिती आवारातील क्रांतीवीर नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सकाळी 11च्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली। शक्तीपीठ विरोधी शेतकरी संघर्ष समितीचा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कचेरीवर आला। त्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, विविध शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे, हिंदू मुस्लिम लीग, दलित महासंघ, श्रमिक मुक्ती दल, अखिल विद्रोही, मराठा सेवा संघ, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, व्यापारी संघटना तसेच नाते रक्ताचे परिवार यांसह विविध सामाजिक संघटनांचा सहभाग होता। अनेक महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। श्रमिक मुक्ती दलाचे नेते कॉम्रेड भारत पाटणकर म्हणाले, आपण संघटितपणे विरोध करून महामार्ग रद्द करेपर्यंत गप्प बसायचे नाही। सुपीक आणि सुजलाम सुफलाम भूमी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही। क्रांतिकारकांच्या भूमीतून पत्री सरकारच्या परंपरेप्रमाणे तीव्र प्रतिकार उभारला जाईल। तसेच शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती स्थापन करून बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय। माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, मागणी नसताना लादला जाणारा हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांना दिला जाणारा त्रास आहे आणि त्याविरुद्ध आपण संघर्ष करू। वाळवा तालुक्यातील 12 गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी शेकडो एकर जमिनीचं अधिग्रहण केलं जाणार आहे। हा अन्याय असल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिका आणि आटपाडी नगरपंचायतीमधील मतदार यादीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत। त्याबाबत 7 दिवसात चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले। SIR प्रक्रियेनंतर राज्यातील सुमारे 50 लाख मतदार कमी होतील असंही त्यांनी सांगितलं। भाजप नेते सोमय्या हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। त्यांनी उरून ईश्वरपूर आणि आटपाडी नगरपंचायतीला भेट दिली आहे। ते म्हणाले, देशात 2002 मध्ये शेवटची मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम राबवण्यात आला होता। त्यानंतर 2026 मध्ये SIR होत आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात मतदार यादीत घोळ आहे। मतदार यादीत नाव समाविष्ट करून बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे। त्यामुळे राज्यातील मतदार यादीत एकही बांगलादेशी नागरिक राहता कामा नये अशी भूमिका आम्ही घेतली आहे। याशिवाय राज्यातील एकही नागरिक मतदार यादीपासून वंचित राहणार नाही। मतदार यादीतील बोगस नावे शोधण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे। राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने 3 लाख जन्मदाखले रद्द केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली। ती यादी निवडणूक आयोगाकडे देण्यात आली आहे। 2002 आणि 2026 मधील मतदार यादी मतदान अधिकाऱ्यांकडे राहील। ते प्रत्यक्ष जाऊन पडताळणी केली जात आहे। या मोहिमेसाठी भाजपकडून बूथ लेवलपर्यंत कार्यकर्ते नियुक्त करणार आहेत। पक्षाच्या वतीने 15 मार्चपर्यंत राज्यातील 12 ठिकाणी SIR बाबत कार्यशाळा घेतली जाणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले। यावेळी ब्रह्मानंद पडळकर, स्वरूपराव पाटील, विलास काळेबा, केदार खाडीलकर, नगरसेविका स्वाती शिंदे, स्वाती खाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। क्रिप्टोकरन्सी जमीन विक्री प्रकरणातील फसवणुकीसह अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या मिरजेतील बंटी बबली दाम्पत्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। डॉक्टर इब्राहिम महमद साब नाईकवडी इनामदार व जस्मीन इब्राहिम नाईकवडी इनामदार अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत। विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोव्यात सदरची कारवाई केली आहे। क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 3 महिन्यात रक्कम दुप्पट करून देतो असं सांगून इब्राहिम नाईकवडी, त्याचा भाऊ अब्दुल महमद साब नाईकवडी, इब्राहिमची पत्नी जस्मीन नाईकवडी यांनी फसवणूक केल्याप्रकरणी इचलकरंजी येथील सादिक कोचरगी यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। तिघांनी क्रिप्टोकरन्सीच्या मध्ये
गुंतवणूकदारांची तब्बल 2,15,55,000ची फसवणूक केल्याचं पोलिसांनी तपासात निष्पन्न केलं होतं। या प्रकरणात अब्दुल नाईकवडी याला पोलिसांनी अटक केली होती, परंतु इब्राहिम आणि जास्मिन ही जोडी पोलिसांना गुंगारा देत होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर बमटी बबली जोडीकडून खोटा गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त करून त्यांच्या अटकेसाठी मासाळे यांनी उपोषणाचा इशारा गतवर्षी दिला होता। क्रिप्टोकरन्सी, विश्रामबागमधील फसवणुकीचा गुन्हा, मिरजेतील अॅट्रॉसिटीचा गुन्हा यामध्ये नाईकवडी दाम्पत्य पोलिसांना गुंगारा देत फिरत होतं। आर्थिक गुन्हे अन्वेषणसह विश्रामबाग पोलीस, मिरज पोलीस यांच्या मागावर होते। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दाम्पत्याचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। उपनिरीक्षक स्वप्नील पवार, अंमलदार सुनील पाटील यांना दोघेजण शिवोली येथे अस्तित्व लपून राहत असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे पथकाने गोवा गाठला। अंजुना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन नाईकवडी दाम्पत्याला अटक केली आहे। जन्ममृत्यू नोंदणीच्या निकालाची प्रत देण्यासाठी 5,000 रुपये लाच स्वीकारताना विटा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातील लघुलेखकास रंगेहात पकडण्यात आले। रमेश अण्णा शिंदे असं संशयिताचं नाव आहे। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली। तक्रारदार यांनी त्यांच्या पक्षकारामार्फत जन्ममृत्यू नोंदणीचे अर्ज वकीलपत्र घेऊन प्रांत कार्यालय विटा येथे दाखल केलं होतं। त्यापैकी झालेल्या 4 अर्जांच्या निकालाचे आणि प्रलंबित एका अर्जाच्या निकालाचे असे प्रत्येकी 1,000 रुपयांप्रमाणे लघुलेखक रमेश शिंदे यांनी तक्रारदाराकडे 5,000ची मागणी केली। याबाबतची तक्रार शुक्रवारी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती। तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने विभागातील अधिकाऱ्यांनी अर्जाची पडताळणी केली। त्यामध्ये अर्जामध्ये सत्यता असल्याने त्यांना अधिकाऱ्यांनी विटा प्रांत कार्यालयात परिसरात सापळा लावला। यावेळी तक्रारदाराकडून 5,000ची लाच स्वीकारताना लघुलेखक रमेश शिंदे यास रंगेहात पकडण्यात आलं। शिंदे याच्यावर विटा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगलीत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। या निमित्ताने मनसेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। त्यामध्ये सांगली महापालिकेचे महापौर यांच्यासह विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी सहभाग घेत स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतलाय। मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार या उद्देशाने मनसेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ही मोहीम राबवण्यात आली आहे। शहरातल्या विश्रामबाग चौक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी शहरात काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान देखील मनसेचे नेते तानाजी सावंत यांनी केलाय। महापालिका क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर अधिक व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असून महापालिकेच्या शाळांमध्ये उत्कृष्ट मराठी शिकवण्यावर आमचा भर असेल अशी ग्वाही देत सांगलीत राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांनी देखील मराठी भाषा बोलून भाषेचा सन्मान राखावा असं आवाहन महापौर यांनी केलंय। देवेंद्र फडणवीस सरकारने खोट्या कागदपत्रांच्या आधारे जन्मनोंदी झाल्याचं कारस्थान उघडकीस आणले। गेल्या काही महिन्यात 3 लाख बोगस जन्मनोंदी उघडकीस आणून त्या रद्द करण्यात आल्यात। ग्रामपंचायत पातळीवरील CRS पोर्टलचा पासवर्ड हॅक करून काही बोगस नोंदी घातल्यात। अशा नोंदी करणारी मोठी टोळी आहे, ती सध्या उत्तर भारत, बिहारमध्ये कार्यरत आहे। त्याचा तपास सुरू आहे। 11 लोकांना अटक करण्यात आली आहे। त्या टोळीने महाराष्ट्रातील अनेक गावांचे CRS पोर्टल हॅक करून नोंदी घातल्या आहेत। आतापर्यंत 60 गावांनी FIR दाखल केली आहे। 67,000 नोंदी रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी दिली। ते म्हणाले, माझा सांगलीत येण्याचा उद्देश एक बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा आणि जिल्हा भाजपाच्या लोकांशी SIR बाबत चर्चा आणि त्याची अंमलबजावणी हा आहे। ते आज ईश्वरपूर नगरपालिकेच्या जन्मनोंदीबाबतची माहिती घेण्यासाठी आले होते। मुख्याधिकारी यांच्या दालनात ईश्वरपूर नगरपालिकेच्या जन्मनोंदीबाबतची सविस्तर माहिती त्यांनी घेतली। ते म्हणाले, ईश्वरपूर नगरपालिकेच्या बाबतीत काही ॲबनॉर्मल माहिती मिळाली होती, त्यामुळे मी ईश्वरपूर येथे आलोय। मी संबंधित अधिकाऱ्यांसमोर ॲबनॉर्मॅलिटी स्पष्ट केली आहे। त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी 15 दिवसात योग्य ती दुरुस्ती करून माहिती देण्याचं मान्य केलं। त्यांनी ॲबनॉर्मॅलिटी मान्य केली आहे। 15 दिवसात ते रिपोर्ट पाठवतो म्हणालेत। त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ। ईश्वरपूर नगरपालिकेनंतर त्यांनी आटपाडी नगर परिषदेला भेट दिली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली पक्षातर्फे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आलाय। मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो। यावेळी मनसेचे दयानंद मलपे म्हणाले की
आजच्या दिवशी सांगली शहरामध्ये सगळ्या शाळा, महाविद्यालय, सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये हा दिवस साजरा करण्यात येतोय. हा दिवस शासनातर्फे साजरा करण्यात यावा यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमी ठाम भूमिका घेतली होती. कारण पक्षाने कायम हा दिवस मराठी राजभाषा दिन साजरा केलाय. म्हणून आज आम्ही राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. या उपक्रमात आज शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच शेकडो नागरिकांनी सहभाग घेतलाय असे दयानंद मलपे म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, प्राध्यापक कल्लाप्पा माने, ऋषिकेश सुतार, अथर्व मलपे, प्रथमेश रामुगडे, तेजस चव्हाण, ऋषिकेश अडसुळे, निखिल कुलकर्णी, समर्थ जाधव, सिद्धू यमगर, सागर अडसुळे, नितीन पाटील, निखिल इंगोले असे उपस्थित होते. मिरज विद्यानगर, माजी सैनिक विस्तारित परिसर आणि कुपवाड वॉर्ड क्रमांक 2 मधील नागरी समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी उपमहापौर गजानन मगदुम यांनी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या भागाचा पाहणी केलाय. तातडीने ड्रेनेज, पाणीपुरवठ्याच्या समस्या सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणीवेळी उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, ड्रेनेज व पाणीपुरवठा अभियंता चिदानंद कुरणे, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विस्तारित भागातील ड्रेनेज लाईन आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या होत्या. उपमहापौरांनी अभियंता चिदानंद कुरणे यांच्यासह प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तांत्रिक अडचणी समजून घेतल्या आणि ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. माजी सैनिक स्तंभ ते मिरज गव्हर्नमेंट क्वार्टर्स या दरम्यान सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत उपमहापौरांनी विशेषतः रस्त्यावरील चेंबर उंची आणि रस्त्याची पातळी यामधील तांत्रिक अचूकता राखण्याच्या सूचना कंत्राटदारांना दिल्या. बऱ्याच काळापासून या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली होती. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर आदी जण उपस्थित होते.